पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट हे दोन्ही कॅन्टोन्मेंट आता महापालिकेत विलीनीकरण होणार आहे आणि तशी तत्वतः मान्यता देखील देण्यात आली आहे। आणि यासाठीचा जो काही प्रस्ताव असेल, जो अहवाल असेल, तो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। हे सगळं हे जे प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे। 2023 पासून या प्रक्रियेवर काम सुरू होतं। वेगवेगळे टप्पे होते, इथले स्थानिक प्रश्न सोडवले जात नाहीत, विकास होत नाही असे सगळ्या इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे महापालिकेत आम्हाला विलीनीकरण करून घ्यावं अशी मागणी देखील 2023 पासून करण्यात येत होती। आणि आज अर्थात डिफेन्स मिनिस्ट्रीकडे हे सगळा अहवाल पाठवण्यात आला आहे, प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। आणि हे सगळे माझ्यासोबतचे जे नागरिक आहेत ते पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात त्यांच्या पिढ्यानपिढ्या याच परिसरात गेलेले आहेत। त्यांचे नेमके काय प्रॉब्लेम्स होते आणि आता त्यांना काय काय फायदा होणार आहे आणि या सगळ्या निर्णयाबाबत त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? पुणे कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीनीकरण होणार आहे। सर्वप्रथम आम्ही देवेंद्र फडणवीस व या राज्य सरकारचे आम्ही या आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला एक चांगला त्यांनी भेट दिलेली आहे। नागरिकांना एका आनंदी वातावरणात या ठिकाणी सर्व आनंदी आहेत। कारण मी भारतीय जनता पार्टीचे गेले 42 वर्ष इथं कार्यकर्ता आहे। आम्ही अनेक चढ उतार पाहिलेले आहेत, परंतु आता माझी तिसरी पिढी या कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये राहते। कॅन्टोन्मेंट बोर्डात माझे आजोबा होते, वडील होते, सर्व डिफेन्समध्ये कामाला होते। आमचं 400-500 स्क्वेअर फीटचं घर आहे। ते घर आम्ही डेव्हलप करायचं म्हटलं आम्ही बांधकाम करू शकत नव्हतो। ग्राउंड अधिक एक याच्या पलीकडे आम्ही करू शकत नव्हतो, परंतु आमचं कुटुंब वाढत चाललं होतं आणि कॅन्टोन्मेंटच्या ज्या निर्णय होत्या किंवा ज्या अटी होत्या किंवा त्या रूल्स आहेत ते एवढे जाचक होत्या की मिलिटरीचे लोक जे आहेत, मिलिटरी शासनाचे लोक आम्हाला घर बांधायची परवानगीच देत नव्हते। आज ह्या निर्णयामुळे कॅन्टोन्मेंटचं जर कॉर्पोरेशनला विलीन झालं आहे असं जे काही 2-3 महिन्यात होणार आहे, त्यामुळे आम्हाला ॲटलिस्ट 2.38 जे गावठाणाला ते तरी आम्हाला मिळालं तर आम्हाला त्याचा फायदा होईल आणि नागरिक सुखावतील। जे प्रिन्सिपल डायरेक्टर डिफेन्स यांच्याकडे जे 1500-1600 केसेस चालू आहे आज, त्या पूर्णतः शून्य होतील आणि सर्व नागरिकांना यामुळे रिलीफ मिळेल। ते आनंदाचं आपली आनंद आज तुमच्यासाठी सगळ्यांसाठी। FSIचा जर आपण विषय बघितला, इथले सगळ्या याला बांधकामांना असू देत किंवा विकास कामांना जरा तुम्हाला करता येत नव्हते, विकास कामं होत नव्हते अशी तक्रार अनेकदा होती। काय काय नेमकं आता होणार आहे? मॅडम, सर्वप्रथम तर या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि याचं संपूर्ण जर श्रेय सर्वप्रथम कुणाला जात असेल तर शरद पवार साहेबांना जातं। तत्कालीन जेव्हा शरद पवार संरक्षण मंत्री होते तेव्हा शरद पवार साहेबांनी हा निर्णय सर्वप्रथम विलीनीकरणाचा मांडला आणि त्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने आज न्याय भेटला आणि त्याबद्दल राज्य शासनाचे मी आभार व्यक्त करतो। राहिला प्रश्न विलीनीकरणाचा केव्हा होईल, कसं होईल आणि काय अडचणी तर प्रचंड होत्या, पण फायदे अनेक नागरिकांना भेटणार आहे ह्या योजनेतनं। कारण की शालेय मुलांच्या ज्या काही योजना आहे, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे, आरोग्य योजना आहेत, ह्या सगळ्या योजना ह्यामुळं आपल्याला मिळणार आहेत। आणि त्या व्यतिरिक्त आम्हाला भविष्यातले जे प्रश्न आहेत, पातारीवाल्यांचे प्रश्न आहे, गवळी बांधवांचे प्रश्न आहेत, जे काय पडक्या वाड्यांचे प्रश्न आहेत, ह्याला खऱ्या अर्थाने महापालिकेत न्याय भेटेल। आणि ह्या व्यतिरिक्त कॅन्टोन्मेंट हा एक वेगळा भाग किंवा विधवेचा मुलगा किंवा एक वेगळी ओळख होती, पण आम्ही सामाजिक राजकीय दृष्ट्या मुख्य प्रवाहामध्ये आता कुठेतरी समाविष्ट होईल याचा आनंद आम्हाला वाटतोय। आणि येणाऱ्या काळात महापालिका आयुक्तांना किंवा महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत त्यांना आमची विनंती राहील, तुम्ही ह्या भागाचा प्रॉपर सर्वे करा, जेणेकरून कष्टकरी आणि गोरगरीब नागरिकांना कसा न्याय मिळेल ह्याचा भविष्यात महापालिकेची आता जबाबदारी वाढलेली आहे। कॅन्टोन्मेंटची जबाबदारी एका अर्थाने संपलेली आहे, आता खऱ्या अर्थाने महापालिकेची जबाबदारी आणखी वाढलेली आहे। आता कॅन्टोन्मेंट होतं तेव्हा तुम्हाला अनेक रूल्स अँड रेग्युलेशन्स होते, तुम्हाला एक साधं काम करण्यासाठी काय काय अडचणी यायच्या तेव्हा? काय येतात प्रॉपर्टी एखादी ट्रान्सफर, मी विशाल इथं श्रीकृष्ण मंडळाचं मी अध्यक्ष। राजकीय सगळं चांगलं चाललं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे स्थानिक आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या अथक प्रयत्नातनं हा सगळा आज जो विषय तुमच्या समोर आला आहे की विलीनीकरणाचा, तो झालेला आहे। प्रथमतः मी त्या सर्वांना शुभेच्छा आणि त्यांचं खरंच आभार मानतो।
प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल तरी इथे 8-10 वर्ष लागतात. जर एखादा वडील वारले, वडिलांच्या नंतर मुलगा त्या गादीवर इथे येतो किंवा त्या प्रॉपर्टीचा मालक होतो आणि ती प्रॉपर्टी पुन्हा त्याच्या नावावर जर ट्रान्सफर करायची असेल तर 8-10 वर्षाचा कालावधी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या कार्यभारात लागतात. त्याचप्रमाणे इथं शासकीय कुठलंच अनुदान किंवा शासकीय जे योजना निघतात त्या इथल्या कुठल्याही पाल्याला मिळत नाही, नागरिकांना मिळत नाही. अशा अनेक योजना आहेत ज्या पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर चालू जातात. शहरी गरीबसारखी योजना आहे जिथे इथे आरोग्याचे अनेक प्रश्न, तिथे हॉस्पिटलची कमतरता आहेत. शाळेची आता नुकतीच इथे एक शाळेची भिंत पडली, त्या शाळेच्या डागडुगी करायला सुद्धा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड पूर्ण निधी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट करावं लागलं. ह्या सगळे प्रश्न ज्या वेळेला आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही समाविष्ट होऊ आणि तिथे आमच्याकडं पुणे महानगरपालिकेच्या सर्व गोष्टी लागू होतील त्यावेळेला ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि आम्हाला इथल्या स्थानिक नागरिकांना न्याय मिळेल. इतकंच ह्या सगळ्या गोष्टीतनं आम्हाला मिळेल असं मला वाटतं. इथे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात आहे. पारसी आधी इकडे वस्ती होती, त्याच्यानंतर अनेक हिंदू असू देत, मुसलमान असू देत, सगळ्या धर्माचे इथे येऊन व्यवसाय करायला लागले. मात्र त्यांनाही कॅन्टोन्मेंटचे रूल होते. व्यापारी म्हणून या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता आणि काय काय अडचणी यायच्या? हाँ, बहुत अच्छी बात है. हमें खुशी हो गई कि यहाँ पर ये कॉरपोरेशन आया हुआ है. वानोड़ी का जो कैंटोनमेंट का था वहाँ पर कुछ काम नहीं होते थे, तो कॉर्पोरेशन आने से काम हो जाएगा. बस इतनी खुशी है हमारे को, बस बाकी कुछ नहीं. तुमच्या काय अडचणी होत्या, काय आता सॉल्व्ह होईल असं वाटतं? मैम रोड्स जो ख़राब है यहाँ के, जो लेन बहुत नैरोज है, तो हमको ऐसे उम्मीद है कि ये चीज़ आने से यहाँ पर स्पीड ब्रेकर्स लगेंगे. यहाँ पे स्कूल्स बहुत सारे तो बच्चों के लिए बहुत रिस्क था. अभी हमको लग रहा है कि ये सब काम अच्छे होने वाले हैं. यहाँ पर जो बहुत सालों से अटके हुए काम है अभी ऐसा लगता है कि बनने जाएंगे इंशाल्लाह. तो बस इसलिए रुके हैं. महापालिकेचं जर आपण बघितलं तर काही दिवसांमध्ये निवडणुका आहेत, त्यासाठी प्रभाग रचनेचा देखील त्याच्यावर देखील प्रोसेस चालू आहे. इथले नगरसेवक वाढणार आहेत. हे सगळे महापालिकेचे नगरसेवक म्हणून असतील. आता सगळी रचना कशी असेल? साधारण इथले नगरसेवक 6 नगरसेवक होते ते महापालिकेत येतील. त्याच्यानंतर हे सगळं प्रभाग रचना बदलतील. काही याच्या संदर्भात तुमचं काही बोलणं झालंय महापालिका आयुक्तांशी किंवा सगळ्या या संदर्भात? प्रथमतः मी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सुनीलभाऊ कांबळे व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, जे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरिकांसाठी हा जो आनंदाचा क्षण आहे, हा आनंदाचा क्षण आमच्याकडे पेढे वाटून या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. आणि साजरा करताना मी गेले 5 वर्ष नगरसेवक होतो, त्यानंतर माझे मिसेस नगरसेवक होते. आम्ही ज्यावेळेस प्रथम कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये निवडून गेलो तर त्यावेळेस आम्हाला 2006चा जो नवीन ॲक्ट होता, त्या नवीन ॲक्टपासून आम्हाला काम करणं भाग होतं. आणि नवीन ॲक्ट 2006चा असा होता की त्याच्यामध्ये नगरसेवकांना काहीच अधिकार नव्हते. अधिकार कसे नव्हते की जे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचं 1924च्या ॲक्टमध्ये जे एखाद्याने बेकायदेशीर बांधकाम केलं असेल, एखाद्या घराची डागडुजी केलं, त्याचं जे अपील होतं, त्या अपील ते कॅन्टोन्मेंट बोर्डाकडं न राहता ते प्रिन्सिपल डायरेक्टरकडे गेलं. त्यानंतर जे ॲसेसमेंट पॉवर होती, ॲसेसमेंटमध्ये जे स्थानिक जो कर असतो, जो कर वाढीव दिला असतो, त्याची जी पॉवर आहे ती पॉवर आमच्या बोर्डाच्या अध्यक्षाकडे गेली. आणि या ठिकाणी गोरगरिबांचे जे बांधकाम नकाशे, ते नकाशे प्लॅन पास करण्याचे जे काम होतं ते पूर्वी बोर्डाकडे काम होतं, पण ते बोर्डाकडून काढून ते काम कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या COच्या अधिकारात दिलं. त्यामुळं जे नगरसेवकाचे अधिकार होते ते पूर्णपणे अधिकार काढून घेतले आणि त्या ठिकाणी सध्या जे नगरसेवक आहेत एक नोकर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. आणि अशा निर्णयामुळे ज्यावेळेस महानगरपालिकेत मर्ज होईल त्यावेळेस पुणे महानगरपालिका कॅन्टोन्मेंट बोर्डाला मोठ्या प्रमाणात न्याय देईन. कारण का की जे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये अडीअडचणी येत होत्या, आता गेले 10 वर्ष झाले कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे GST नाही आहे. तर GST नसल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे संपूर्ण कारभार हा ठप्प झालेला होता. आणि त्यामध्ये आता बरेच कामगार रिटायर झालेले आहेत. त्याच्या जागेवर नवीन कामगार घेतले पाहिजे, कामगार घेत नाही आहे. कारण आर्थिक फळी जे आज कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये मागच्या 6 महिन्यापासून कामगारांना पगार देण्यासाठी पैसे नाही आहे. म्हणून आम्ही जो आजचा निर्णय झालेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आणि सर्व नागरिकांच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रहिवाशातर्फे मी एक नगरसेवक शैलेंद्र बिडकर या नात्याने या सर्वांच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी आभार मानतो. आणि माझे आता हे जरी असलं तरी लोकसंख्या किती आहे कॅन्टोन्मेंट, पुणे कॅन्टोन्मेंटची आणि खडकी कॅन्टोन्मेंटची? पुणे कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या जवळजवळ 1,20,000 पर्यंत असेल आणि मतदार जवळजवळ 55-60,000 लोक आहेत. हे सगळे आता महापालिकेत विलीन. टॅक्सचा प्रश्न असतो. इथे टॅक्सची प्रोसेस कशी असायची? महापालिकेतली टॅक्सची प्रोसेस आपल्या सगळ्यांना माहिती.
महापालिकेचा टॅक्स त्यात नळपट्टी वगैरे सगळं इन्क्लूड असतं आणि कॅन्टोन्मेंटमध्ये फक्त टॅक्स वेगळा घेतो आणि नळपट्टी लाईट बिल सगळं वेगळे असतं. ते किती टॅक्स भरता आता तुम्ही? आता जवळजवळ माझं 400 स्क्वेअर फूटचं घर आहे, तर त्याला जवळजवळ 20 ते 25 रुपये टॅक्स आहे प्रॉपर. टॅक्स प्रोसेस बदलेल, तुमचं सगळंच बदलेल. हो, टॅक्स प्रोसेस बदलली तरी चालेल, पण कॉर्पोरेशन जाणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, FSIचा प्रश्न आहे, प्रॉपर्टी ट्रान्सफरचा प्रश्न आहे, बाकी सुविधेबद्दलचा प्रश्न आहे. त्या भागात जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. कॉर्पोरेशन, कॅन्टोन्मेंट, राज्य सरकारच्या ज्या योजना आहे त्याचा लाभ, उदाहरणार्थ नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक जो असतो त्याचा देखील लाभ कॅन्टोन्मेंटच्या कार्यकर्त्यांना मिळत नाही. हे मर्ज झाल्यानंतर ह्या सगळ्या सुविधा कॅन्टोन्मेंट भागातल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना मिळू शकतात. 2023 पासनं याचसाठी केला होता अट्टहास, असा हा आजचा दिवस त्यांच्यासाठी आहे. आणि या सगळ्या निर्णयाचं आहे ते स्वागत हे सगळे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जे काही व्यापारी असतील, कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते हे करताना दिसत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.